राष्ट्रीय ओबीसी महासंघ का राष्ट्रीय अधिवेशन इस वर्ष गोवा में आयोजित किया जाएगा। कार्यक्रम का उद्घाटन महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा 7 अगस्त के दिन गोवा के सांता क्रूज स्थित डॉक्टर श्याम प्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम में किया जाएगा, ऐसी जानकारी राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे द्वारा प्रेस वार्ता के दौरान दी गई। सह उद्घाटक के रूप में गोवा के मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत अधिवेशन में मौजूद रहेंगे। राष्ट्रीय ओबीसी महासंघ 2016 पासून सातत्याने ओबीसी समाजातील विद्यार्थी, युवक आणि आम माणूस या सर्वांना संविधानानुसार, मी वारंवार शब्द वापरतो, संविधानानुसार केंद्र आणि राज्य सरकारने ज्या सोयी आणि सवलती द्यायला पाहिजे त्या मिळवून घेण्याकरता सातत्याने संघर्ष करीत आहे। या संघर्षाकरता दरवर्षी राष्ट्रीय अधिवेशन, राज्य अधिवेशन, धरणे, मोर्चे, निदर्शने हा कार्यक्रम आमचा वर्षभर चालू असतो। पण दरवर्षी आम्ही देशाच्या कुठल्या तरी एका राज्यामध्ये जाऊन हे राष्ट्रीय अधिवेशन घेत असतो। आतापर्यंत 9 अधिवेशनं झालेले आहे आणि आता हे 10वं अधिवेशन येत्या 7 ऑगस्ट, दरवर्षी आमचे अधिवेशन 7 ऑगस्टलाच होतात, कारण त्या दिवशी मंडल आयोग लागू झाला होता। आणि म्हणून BP मंडल असो, VP सिंग असो, या सर्वांना आदरांजली वाहण्याचं काम आम्ही त्या दिवशी करत असतो। यावर्षी 7 ऑगस्टला 10वं हे महाअधिवेशन गोवा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियम, सांताक्रूज, गोवा इथे होऊ घातलेलं आहे। या अधिवेशनाचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस करणार आहेत। उद्घाटक म्हणून गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत त्या ठिकाणी राहणार आहे। राष्ट्रीय नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासचे अध्यक्ष हंसराजी अहिर, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, गोवा राज्याचे सहकार मंत्री सुभाष शिरोडकरजी, आपल्या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, श्री अतुल सावेजी ओबीसी कल्याण मंत्री, गोव्याचे श्री निळकंठ हळणकर, गोव्याचे श्री सुभाष पल देसाई, आमच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर, खासदार नामदेवराव किरसाल, माणिकराव ठाकरे माजी प्रदेशाध्यक्ष मंत्री, आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार, नानाभाऊ पटोले, डॉक्टर परिणय फुके, अभिजित वंजारी, सुधाकर अडबले, गिरीश चौंदनकर, दामू नाईक हे उद्घाटनाच्या पहिल्या सत्राला हजर राहणार आहेत। श्री लोकसत्ताचे एडिटर देवेंद्रजी गावंडे हे ओबीसीचं भवितव्य काय याच्यावरती त्या ठिकाणी आपलं मत मांडणार आहेत। तेलंगणाचे श्री श्रीनिवास जाजूला, आमच्या कोकणातील किसनराव कातोरे, महादेवरावजी जानकर, प्रेमेंद्र शेठ, जी तारोलकर, मनोहर ॲडपोलकर, विरेश बोरकर, संकल्प अमोनकर, संजय दरेकर, देवराव भोंगळे, राजकुमार सैनी हरियाणाचे आहेत, इंदरजीत सिंग पंजाबचे आहेत। हे सर्व त्या ठिकाणी हजर राहणार आहेत। आणि या एक दिवसीय अधिवेशनात दिवसभर ओबीसी समाजाच्या विद्यार्थी, युवक आणि सामान्य माणसाला कुठल्या समस्या भेडसावतात त्या केंद्र सरकारशी ज्या संबंधित असतील, महाराष्ट्र राज्याशी ज्या संबंधित असतील आणि हे अधिवेशन गोव्यामध्ये होऊ घातल्यामुळे गोव्यातील ओबीसी समाजाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावरती दिवसभर चिंतन आणि मंथन होऊन या समस्या आम्ही त्या ठिकाणी उपस्थित सर्व पक्षांच्या नेत्यांच्या पुढे मांडणार आहोत। केंद्र सरकारशी संबंधित प्रमुख जी मागणी राहणार आहे, या राष्ट्रीय ओबीसी महासंघाची अनेक दिवसापासूनची जी मागणी होती की ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ती जातनिहाय जनगणना करण्याचं आमच्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी मान्य केलेलं आहे। पण आता 2027मध्ये होऊ घातलेल्या जनगणनेच्या वेळेस तो जो फॉर्म राहील त्या फॉर्ममध्ये SC, ST, मायनॉरिटी आणि अदर यासोबत ओबीसीचा फॉर्मसुद्धा कॉलम त्या ठिकाणी टाकावा ही आमची आग्रहाची मागणी त्या ठिकाणी राहणार आहे। ती नॉन क्रिमिनलची मर्यादा घालून दिलेली आहे आम्हा लोकांना, ती रद्द करण्यात यावी आणि जोपर्यंत ती रद्द होत नाही ती मर्यादा 20 लाख रुपये करावी ही मागणी आमची त्या ठिकाणी राहणार आहे। या
देशातील 60% ओबीसींकरता केंद्रामध्ये ओबीसी मंत्रालय नाही आहे. ते ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावं. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जे ओबीसींचं 27% आरक्षण कमी करण्यात आलं ते पूर्ववत ठेवायचं असेल तर संविधानाच्या कलम 243D6 आणि 43D6 मध्ये सुधारणा करून जे 94 पासून 27% आरक्षण सुरू होतं ते पूर्ववत भविष्यात सुद्धा सुरू ठेवावं ही मागणी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्यात मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावं ही मागणी आणि अशा प्रकारच्या 26 मागण्या. महान्यूज 7 के लिए नागपुर से कैमरा पर्सन विलास पराते के साथ मुकुंद चौरसिया की रिपोर्ट. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352 9801980100.